वितरण कंपनीचा आडमुठेपणा। अंधारात राहावे लागत असल्याने आदिवासी बांधवांचा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा। खालापूर तालुक्यातील 36 विभागात वीज वितरण कंपनीचा अधिकारी आदिवासी बांधवांना नाहक त्रास देत असून गेली महिनाभर मीटर देण्याची मागणी करूनही मीटर दिले जात नसल्याने अंधारात राहावे लागत असलेल्या खाणा, खरिवली, गोहे आणि उजळोली येथील आदिवासी बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात 13 मे रोजी मतदान होणार आहे। मतदान 2 दिवसांवर आले असताना खालापूर तालुक्यातील 4 गावातील आदिवासी बांधवांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असल्याने मतदान न करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे। 1 महिना झालाय, 1 महिना होऊन गेला। आम्ही कामावर नाही येत आहोत। रात्री काळोखात अंधारात झोपता। आमच्या इकडे साप किती काय किती, आम्ही काळोखामध्ये झोपता। आम्ही येणाऱ्या 13 तारखेला का म्हणून मतदान करू? आम्ही अंधारात राहत आहोत। तुम्हाला उजेड करून द्यायचा, तुम्ही आणखी एवढी मोठी केबल टाकाल, आम्ही कसं काय काळोखात राहायचा ना? तुम्ही मता करून मस्त मजेत राहाल, पैसे कमवून। वायरमॅन कट करून जातात। असलं वायरमॅन पहिले सांगायचं ना आम्हाला, आम्ही पहिले काहीतरी केलं असता। 7-7, 8-8 हजार रुपये मीटरचं भरायला लागाल, ते कुठून तर आम्ही भरायचं? 200 रुपये मंजुरी करणारी माणसं, हा असं नाही चालणार। नाही तर येतात या 13 तारखेला 1 पण मता नाही भेटणार कोणाला। खानावाडीत 500 मतं आहेत, खरवलीत आहेत, गोटुलीत आहेत, उजलोलीत आहेत। कोणाला 1 मत द्यायला नाही सांगणार। वाटला तर आम्ही महिला जाऊ मोर्चा घेऊन तिकडं, का कोणी मत देणार नाही। आम्हाला मीटर द्या तरच मत भेटल। आम्हाला 13 तारखेच्या अगोदर मीटर द्या तरच तुम्हाला वोट भेटल, नाही तर वोट भेटणार नाही। मग जा तुम्ही काय करायचा तो करा। 3 दिवसात जर मीटर नाही भेटले, आम्हाला लाईट नाही चालू केली तर ह्या येणाऱ्या 13 तारखेला इलेक्शन आहे, त्या इलेक्शनाला आम्ही बहिष्कार टाकू। आमच्या आदिवासी वाड्या 5 ते 7 आदिवासी वाड्या आहेत। गोहे, करंबेली, खरिवली, नारंगी आणि गोरेवाडी असे आमचे 4-5 वाडे आहेत। तर आमची वोटिंग 3 ते 4 हजार वोटिंग आहे। जर एवढी वोटिंग तुम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला 2 ते 3 दिवसात मीटर पाहिजेत। आम्ही पेपर घेऊन जात आहोत, पण आम्हाला इकडे जा तिकडे जा, तुम्ही हा पेपर कमी आहे, तो पेपर कमी आहे। आम्ही कुठला पेपर आणायचे? ते फक्त सांगतात पेपर कमी आहे, कुठला पेपर कमी आहे ते सांगतच नाही। आम्ही कोणाकडे जायचा? जर आम्हाला 2 ते 3 दिवसात मीटर नाही भेटले तर ह्या येणाऱ्या 13 तारखेला इलेक्शनाला आम्ही बहिष्कार टाकू। खालापूर तालुक्यातील 36 विभागात वीज वितरण कंपनीचा अधिकारी आदिवासी बांधवांना नाहक त्रास देत असून गेली महिनाभर मीटर देण्याची मागणी करूनही मीटर दिले जात नसल्याने अंधारात राहावे लागत असल्याने खानाव, खरिवली, गोहे आणि उजलोली येथील आदिवासी बांधवांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। जवळजवळ आम्हाला 1 महिना झाला आहे अंधारात राहतोय। अजून किती दिवस आम्हाला अंधारात राहावं लागणार आहे? का मीटरचे जर कागदपत्र दाखवलं ते बोलतात ज्याच्याकडे जा त्याच्याकडे जा। आम्ही कोणाकडे जाऊ मीटरचे प्रश्न घेऊन? आम्हाला जर मीटरचा प्रश्न नाही सुटला ना तर येणार 13 तारखेला मतदानावर बहिष्कार टाकू, हीच आमची विनंती आहे सगळ्यांची। ग्रामपंचायत खानावचा सदस्य सुनील अरुण वाघमारे। माझा मीटर कापला आहे थकबाकी नसताना अशोक वाघमारे यांनी, तर ह्याची लवकरात लवकर बदली व्हावे ही विनंती। खानाव, खरिवली, गोहे आणि उजलोळी येथे मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे। दुर्गम भागात राहणारे ठराविक आदिवासी बांधव मीटर घेऊन तर अनेक जण आकडा टाकून वीज वापरत होते। मीटर असलेल्या घरातून अनेकांना वीज जोडणी देण्यात आली होती। वीज वितरण कंपनीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वांवर कारवाई करण्यात आली। तेव्हापासून सर्व वाड्यांवर अंधार आहे। स्थानिक नेते आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेत प्रत्येक आदिवासी बांधवाच्या घरात असलेला अंधार दूर करण्यासाठी नवीन मीटर घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली। मात्र महिना उलटून गेला तरी वीज वितरण कंपनीचा एक अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आदिवासी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे। दरम्यान आदिवासी बांधवांनी आरोप केलेले वीज वितरण कंपनीचे अभियंता कोकिटकर यांच्याशी अनेकदा संपर्क करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही।
ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.